मित्रांनो, खूप जणांचे मला मेसेज येतात की मॅडम, बायको आतमध्ये नक्की काय फील करते? तिला खरंच मजा येते की ती फक्त खोटं करते? स्त्रिया सहसा याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत, पण आज मी तुम्हाला यामागचं सत्य सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संगीता जाधव. तुमच्या वारंवार येणाऱ्या विनंतीवरून आणि डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे आज आपण समजून घेणार आहोत की पेनिट्रेशनच्या वेळी बायकोला नक्की काय फील होतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. प्रत्येक स्त्री वेगळी असते. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीला सारखीच फिलिंग येत नाही. तिला आनंद मिळत असेलच असे नाही, आणि जर मिळत असेल तर त्याची तीव्रता आणि प्रकार प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो. पुरुषांचे जननेंद्रिय म्हणजे एखादं बटन नाहीये की आत टाकला आणि सगळ्या स्त्रियांना सारखीच मजा येईल. प्रत्येक स्त्रीची बॉडी वेगळी असते, त्यामुळे तिची प्लेजर लेवलही वेगळी असते. वास्तव इथं थोडं वेगळं आहे. आता तुमची जी उत्सुकता आहे की आत नक्की काय फील होतं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा किंवा सुरुवातीच्या काही वेळेस पेनिट्रेट करता तेव्हा सामान्यतः बायकोच्या पेल्विक स्नायूंना ताण आणि घट्टपणा जाणवतो, कारण तिचे स्नायू लवचिक असतात. ते ताणले तरी पुन्हा मूळ जागी येतात. दुसरी गोष्ट, तिला आतमध्ये दाब आणि भरलेपणा जाणवतो. योनी मार्गात काहीतरी नवीन गेल्यावर हा दाब जाणवणं साहजिक आहे. तसेच जेव्हा तुम्ही स्ट्रोक्स देता म्हणजे आत बाहेर करता तेव्हा तिला आतमध्ये हालचाल जाणवते. ही एक सामान्य फिलिंग झाली, पण जर तुम्ही आधीच चांगला फोरप्ले केला असेल आणि पुरेसं लुब्रिकेशन झालं असेल तर या हालचाली तिला खूप स्मूथ आणि आरामदायक वाटतील. पण जर तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता थेट पेनिट्रेट केले तर मात्र तिला ते अनकम्फर्टेबल वाटू शकतं आणि वेदनाही होऊ शकतात. आता खरा आनंद कशातून मिळतो? मजेची किंवा प्लेजरची बात करूया. अनेक पुरुषांना वाटतं की फक्त पेनिट्रेशन केलं की बायकोला मजा येईलच, पण इथं डायग्रामच्या मदतीने समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, हा जो मार्ग आहे जिथून लिंग आत जातं त्याला योनी म्हणतात. पण खरं सांगायचं तर तिथे जास्त सेन्सिटिव्हिटी नसते. खरी मजा कुठे आहे तर योनीच्या वर एक छोटासा वाटाण्याच्या आकाराचा भाग असतो, ज्याला क्लिटोरिस म्हणतात. जर तुम्ही पेनिट्रेशन, बोटे किंवा ओरल सेक्सद्वारे या क्लिटोरिसला स्टिम्युलेट किंवा उत्तेजित केले तर तिला नक्कीच खूप भारी फिलिंग येईल, कारण तिथे 8000 पेक्षा जास्त मज्जातंतू असतात जे तिला थेट चरम सुखावर पोचवतात. गर्भधारणेसाठी योनिमार्ग गरजेचा आहे, पण सेक्शुअल प्लेजर मिळवण्यासाठी क्लिटोरिसची उत्तेजना जास्त महत्त्वाची आहे. एकदा का क्लिटोरिस स्टिम्युलेट झाली की मग योनिमार्गातूनही तिला आणखी जास्त मजा येईल. मग तिला खरंच मजा येते का? पुरुषांना फ्रिक्शनशिवाय मजा येत नाही, तसेच स्त्रियांच्या बाबतीतही हो किंवा नाही अशी परिस्थिती असते. जर तिचा मूड चांगला असेल, बॉडी रिलॅक्स्ड असेल आणि तुम्ही चांगला फोरप्ले केला असेल तर तिला तो अनुभव खूप समाधानकारक आणि उबदार वाटेल. पण जर तिची बॉडी ड्राय असेल, तिची इच्छा नसेल आणि तुम्ही फक्त तुमची गरज पूर्ण करण्यासाठी घाईघाईने पेनिट्रेट केलं तर तिला वेदना होतील. अशा वेळी तिला आत घेण्यामध्ये अजिबात मजा येणार नाही. तिचं मन समजून घ्या. जसं तुम्हाला इरेक्शनसाठी व्हिज्युअल किंवा टच स्टिम्युलेशन लागतं, तसंच स्त्रियांना ऑर्गॅझमसाठी फोरप्ले, भावनिक जवळीक आणि सुरक्षित वाटण्याची गरज असते. स्त्रियांसाठी मानसिक समाधान खूप महत्त्वाचं असतं. तिचे प्लेजर वाढवण्यासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1. विश्वास वाढवा. भावनिक जोडणीसाठी एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. स्त्रिया सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत, पण जर तुम्ही तो जिंकलात तर तुमची सेक्स लाईफ खूप सुंदर होईल. 2. सुरक्षितता. तिला तुमच्यासोबत इंटिमेट होताना सुरक्षित वाटले पाहिजे. 3. कम्फर्ट. ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल आहे की नाही हे जाणून घ्या. कोणतीही जबरदस्ती करू नका, तिला वेळ द्या. क्विकी आणि आफ्टर मॅरेज प्रॉब्लेम्स. तुम्ही क्विकी हा शब्द ऐकला असेल. लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर वेळेच्या अभावी कपल्स हे करतात, पण सुरुवातीच्या काळात हे अजिबात चालणार नाही. फक्त पेनिट्रेशनने तिला चरमसुख मिळणार नाही. मी अनेकदा सांगितलं आहे की कानाच्या मागे, मानेवर, पाठीवर, मांड्यांच्या आतल्या बाजूला, क्लिटॉरिस अशा अनेक जागा आहेत जिथे स्टिम्युलेशन गरजेचं असतं. अनेकदा 30-40 वयानंतर किंवा बाळंतपणानंतर स्त्रीची सेक्समधील आवड कमी होते, कारण पुरुषांना लवकर संपवण्याची घाई असते, पण स्त्रियांच्या शरीराला पूर्ण रिलॅक्सेशन हवे असते. हे न समजल्यामुळेच लग्न झालेल्या कपल्समध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला जर तिला पूर्णपणे समाधानी करायचं असेल तर या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. फोरप्ले कधीही टाळू नका. 2. मोकळेपणाने बोला. तिला कोणती पोझिशन हवी आहे किंवा काय नवीन ट्राय करायचं आहे यावर संवाद साधा. 3. ड्रायनेसकडे दुर्लक्ष करू नका. जर तिला वेदना होत असतील तर लुब्रिकेंट्सचा वापर करा. स्त्रियांनीही आपला त्रास जोडीदाराला मोकळेपणाने सांगितला पाहिजे. 4. पुरेसा वेळ द्या. हे काही घाईघाईने उरकण्याचं काम नाही. हॅपी लाईफसाठी इंटिमेसी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा. मला खात्री आहे की आता तुम्हाला समजलं असेल की आतून कसं फील होतं. आधी स्वतःची आणि बायकोची बॉडी समजून घ्या. तिला काय हवंय यावर बोला. जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त आणि नॉलेजेबल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.